प्रतिज्ञानगर या ठिकाणी जे आहे ते शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. काय या मागचा उद्देश असणार आहे आणि कुठून कुठून जे आहे ते कार्यकर्ते या शिबिरासाठी येणार? 2 दिवस नाही 3 दिवस शिबिर आहे. 22, 23, 24 रोज सकाळी 9:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. दुपारी 2 तास जेवणाची विश्रांती राहणार आहे. त्यामध्ये जे शाखा सचिव आहे पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जनतेमध्ये पक्षाला घेऊन जाण्याकरता, खास करून तरुणाला आणि महिलाला आकर्षित करण्याकरता या कार्यशाळेचा उपयोग होणार आहे. या कार्यशाळेमध्ये पक्षाची घटना, पक्षाचा कार्यक्रम, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि नक्षलवादी याच्यातलं फरक, त्याच पद्धतीनं केंद्र आणि राज्य सरकारचं कारभार, संपूर्ण जगामध्ये साम्राज्यवादाने जो अवरोध घातलेला आहे. आपण सध्या बघतो इस्रायलने गाझा पट्टीवर भयानकपणे युद्ध लादलेलं आहे. आज जवळजवळ 20 महिने होतात, 75,000 माणसं मेले. तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्याच पद्धतीनं दिवाळीनंतर जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आपले नगरसेवक, जिल्हा परिषदचे सभासद निवडून आणण्याकरता धावपेच आम्ही आखले जाणार आहेत. त्याकरता ही कार्यशाळा. या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्याच्या महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काय कारण या अगोदर निवडणुकीत आपल्याला मध्यची जागा सोडतो म्हणले होते, परंतु सोडली नव्हती. आता तरी देखील आपण महाविकास आघाडीमध्ये सोबत राहण्याचा निर्णय घेतला. असं आहे, विधानसभेला त्यांनी जागा सोडली नाही, त्यावर आम्ही स्पष्ट भूमिका मांडली. आम्ही माघार घेतलं नाही. आम्ही लढ्याच्या मैदानामध्ये होतो. तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे, शेवटची रॅली 20,000 लोकांची झाली आमची. काय गपला झाला आहे विधानसभेच्या निवडणुकीसंबंधी हायकोर्टात गेलो तर येईल निर्णय. परंतु देशामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांना मानणारे मित्र पक्ष देशाची घटना धोक्यात आणत, प्रचंड बेकारी आहे. आता सन्माननीय पंतप्रधानाने लाल किल्ल्यावरनं घोषणा केली, मी प्रत्येकाला 15,000ची नोकरी देणार. आमची विनंती अशी आहे, हा देश तुम्ही कॉन्ट्रॅक्टचा करणार, लोकांना गुलामगिरीमध्ये देणार. तर लष्करामध्ये 4 वर्षाचं तुम्ही भरती करून तसं करू लागला. संपूर्ण देशाला गुलामगिरीमध्ये लोटण्याचं, संविधान संपवण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणून महाविकास आघाडी बरोबर आम्हाला लढावं लागेल. नसेल तर हे भारतीय जनता पक्ष सगळ्याला संपवेल आणि उद्या फॅसिस्ट राज्य देशात निर्माण होईल. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.